नमस्कार, मी डॉक्टर दीपक चौधरी। माझ्याकडे आता आले आहे भास्कर दळवी पेशंट। यांना मूळव्याधीचा खूप त्रास होता। 4-5 वर्षापासून पूर्ण मांस बाहेर यायचं, मोशन नंतर प्रचंड आग वेदना व्हायची, ब्लिडिंग खूप व्हायचं आणि मोशन नंतर हाताने ते मांस आतमध्ये टाकावं लागायचं। तर आम्ही जस्ट 5 दिवसापूर्वी मूळव्याधीवरती आम्ही लेझर ट्रीटमेंट केली। तर आता बघूया पेशंट काय बोलतात। लेझर ट्रीटमेंट केल्यावर त्याला चांगला आहे, चालतो व्यवस्थित आहे आणि तुम्ही पण सरांकडे या लेझर ट्रीटमेंट करायला। चांगलं औषध देतात, आयुर्वेदिक पण नाही आहे त्यांना आणि त्यांचे व्हिडिओ पण पहा कसा आहार घ्यायचा काय घ्यायचं। ॲक्च्युली भास्कर 2 डॉक्टरांना भेटायला गेले होते, भेटले होते। त्यांना ओपन सर्जरी सजेस्ट केली होती, पण तुम्ही घाबरायचे, हे घाबरायचे की मोशनचं कंट्रोल सुटणार वगैरे। तर आपण पायल्सवरती आपण लेझर ट्रीटमेंट करतो। लेझरमध्ये कुठे कापाकापी होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं स्फिंक्टर डॅमेज होत नाही आणि त्यामुळे कुठेही मोशनचं कंट्रोल सुटत नाही। जेव्हा मुळव्याधामध्ये मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही मुळव्याध भगंदरामध्ये जर कापाकापी करतात तर स्फिंक्टर कट होतो आणि स्फिंक्टर कट झाल्यामुळे इनकॉन्टिन्यून्स होतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असं पण असतं की कापाकापी केल्यानंतर सुद्धा हा जो आजार आहे हा वर्षभराने 2 वर्षांनी पुन्हा होण्याची शक्यता ही मॅक्झिमम असते। तर तुम्हाला कसं वाटतं की मोशनचं कंट्रोल सुटलं आहे असं वाटतं? पेशंट बरं, तुम्हाला पेन किती आहे? पेन म्हणजे नॉर्मल आहे। हां, पेन खूप कमी असतं। कापाकापीमध्ये पेन प्रचंड असतं, लेझरमध्ये त्यामुळे खूप कमीत कमी पेन असतं। तर नक्कीच तुम्हाला सुद्धा मोशननंतर आग जळजळ ब्लिडिंग होत असेल, मूळव्याधीचे मोठमोठे मोड असतील, भगंदर जर असेल, सारखं ऑपरेशन करून सुद्धा मूळव्याध भगंदर जात असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करण्यासाठी नक्कीच मला कॉल करा। माझा नंबर आहे 9820125400। आणि महत्त्वाचं की यांची मेडिक्लेम होता, तर मेडिक्लेम होता तर त्या पेशंटसाठी कॅशलेसची सुविधा पण आहे। यांना पैसे भरायची गरज नाही पडली, कारण जी कॅशलेसची सुविधा पण आहे माझ्याकडे। तर तुम्ही नक्कीच मला कॉल करा।